रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे रेमंडमध्ये व्हिडिओ असणार आहे। रेमंडला हा जो फ्लॅट आहे 595 कार्पेटचा हा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे। त्याच्यासोबत एक कार पार्किंग आपल्याला मिळेल आणि हा नवा अनयूज अनटच कोरा असणारा आणि विथ अशी असली मोठी चांगली वापरात येणारी बाल्कनी असणारा फ्लॅट आहे आणि हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। बिल्डिंग जर बघितली तर जवळजवळ 40-42 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे। थोडा यांना अर्जंट विकायचा आहे। तर कंपसने आपण जर बघितलं तर कंपसने हा साऊथ ईस्ट फ्लॅट असणार आहे आणि बाहेर गेल्यानंतर समोर एक फ्लॅट असणार आहे आणि जर आपण इकडे ह्या साईडला जर आलो तर इकडे ही त्याची लॉबी असणार आहे। इकडने एक लॉबी आहे, पलीकडे एक फ्लॅट आहे। अधिक जर लिफ्ट वगैरे जर म्हटलात तर ह्या साईडला तुम्हाला 5-6 लिफ्ट तुम्हाला ह्या साईडला मिळतील। याला बिल्डिंगला OC म्हणा, CC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन जरी घ्यायचा विचार केला तर ते लोन 100% तुम्हाला मिळू शकतं। सर्वप्रथम आपल्याला ज्यावेळेला घरात असतो त्यावेळेला असा मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा एक हॉल तुम्हाला मिळेल। तुम्ही इथं डायनिंग सेट करू शकता आणि पलीकडे तुमचा हॉलचा कार्यक्रम असणार आहे आणि ह्या साईडला आलात तर मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू असणारा हा तुम्हाला इकडे बाल्कनी मिळते। आणि जर तुम्ही इकडनं बघितलं तर ऑलरेडी ही बिल्डिंग म्हणा ही शाळा आहे, सिंगाण्याची शाळा, त्या शाळेचं वगैरे काम झालेलं आहे। त्याच्यामुळे याच्यापेक्षा उंच हे होणार नाही। हा जो व्ह्यू आहे हा तुम्हाला असाच मिळेल। त्याच्यामुळे मला असं वाटते की ह्या अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर आपण इकडनं ह्या साईडला आपण आलो तर इथे एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। जर ही खिडकी ओपन केली तर पूर्णपणे चांगली हवा येते, कारण ही पश्चिम दिशेला खिडकी असल्या कारणानं ह्या फ्लॅटमध्ये इकडनं तुम्हाला हवा प्रॉपरली जाणवते। ही खिडकी ओपन केल्यानंतर जर समजा आपण समोर आलो तर इथे तुम्हाला किचन मिळणार आहे। हे किचनच्या जर ह्या साईडला जर आलो आणि ह्याची पण जर खिडकी ओपन केली तर तुम्हाला किचनमध्ये पण हवेचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीचा मिळतो। वॉशिंग मशीनसाठी मात्र इथे त्यांनी एक वेगळा पॉईंट दिलेला आहे आणि फ्रीजसाठी जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जागा दिलेली आहे। त्याच्यानंतर जर आपण ह्या किचनच्या जर बाहेर आलो तर किचनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे बघा खूप चांगली हवा लागते, कारण ते खिडकी ओपन करून ठेवलेली आहे। त्याच्यामुळे इकडे आलं तर तुम्हाला एक बेडरूम मिळतं। हा बेडरूमची साईज जरी बघितली तर ही मोठी चांगली आणि प्रशस्त असणार आहे। सकाळचं ऊन मात्र तुम्हाला ह्या घरामध्ये प्रॉपरली येणार आहे। आणि जर आपल्या घरातनं आपण जर बघितलं ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची जी ओपन प्लॉट आहे, या प्लॉट मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो। समोरून टाटा किंवा वादवा हे घरं पण तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूममधनं प्रॉपरली तुम्हाला बघायला मिळतात। बेडरूमची साईज पण खूप चांगली आणि मोठी आणि प्रशस्त नक्की आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण ह्याच्या जस्ट अपोजिटला जर आलो तर इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला मिळतं, जे इकडनं हेही मोठं प्रशस्त अनयूज अनटच असणार आहे। आणि नंतर जर आपण ही खिडकी ओपन केली तर इथे मात्र सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला इथे जवळजवळ एवढा मोठा डक्ट मिळतो, जो खूप मोठा आहे। किचन एवढा आहे म्हटलं तरी चालेल, म्हणजे खूप मोठी जागा ही। इथे तुम्ही कपडे वाळवायला, वॉशिंग मशीन, ह्या त्या सगळ्या गोष्टी इकडे जर सेट केल्या तर तुमचं तिकडली जागा जी आहे ती तुम्हाला शिल्लक नक्की राहू शकते। आणि इकडनं मात्र खूप हवा येते, त्याच्यामुळे मी हे आता हे आपण बंद करतो आहोत। तर अशा पद्धतीचं खरं तर हे आहे। आणि त्याच्यानंतर मग आपण जर शेवटच्या याच्यामध्ये जर आलो तर शेवट तुम्हाला परत एक मोठा चांगला प्रशस्त असा एक बेडरूम आहे, ज्याच्यातनं तुम्ही इकडे जर बघितलं तर इकडे मात्र काम चाललेलं आहे। त्याच्यामुळे इथे ही बिल्डिंग येऊ शकते, नाकारता येत नाही। ह्या बेडरूममधनं व्ह्यू तुमचा सध्या तरी असा आहे, पण बिल्डिंग येण्याचे चान्सेस आहेत, कारण काम चाललेलं आहे। आणि त्याच्या जस्ट अपोजिटला जर आपण इकडे आलो तर इथे पण तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आणि त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर दिल्या गेलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे ज्याच्यातनं तुम्हाला मी मग असे दाखवलं होतं तीच डक्टकडनं पण ओपन होतं, असं एवढं मोठी जागा। इकडनं आजी ते कपडे वाळवायला घालणे किंवा वॉशिंग मशीन वगैरे त्या सगळ्या गोष्टी किंवा स्टोअर वगैरे जरी ठेवायचं म्हटलं तर तुम्ही करू शकता। एवढी मोठी जागा इकडे तुम्हाला नक्की मिळते। तिथे हवाचा फ्लो खूप आहे याच्यामध्ये, कारण की हे पश्चिम दिशेला असल्यामुळे। तर अशा पद्धतीचा हा खरं तर 2 BHKचा फ्लॅट आहे, रेमंडला फ्लॅट आहे। राहिला प्रश्न आता बजेटचा, तर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आपल्याला आत्ता सांगताना 1,33,00,000 रुपये सांगितलेले आहेत। 1,33,00,000 मध्ये आपल्याला 133 मध्ये निगोशिएबल किंमत असणार आहे। यांना थोडी घाई आहे, त्यांनी समोर प्रॉपर्टी घेतलेली, नवाचे नवा कोरा फ्लॅट त्यांना विकायचा आहे। जर हा फ्लॅट बघायचा असेल, घ्यायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लॅट काढायचा आपला कार्यक्रम रोजचा चाललेला आहे। तर तुम्ही थोडा सपोर्ट करा की ते जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स, शेअर्स, कमेंट्स असं करा, जेणेकरून मला पण रोज नवीन काढायला थोडासा उत्साह वाढेल। आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।